नमस्कार, मी बाजीराव तपासे. आज आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की मित्रांनो, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये. पळवापळवीचं राजकारण चाललंय. कधी हा इकडं असतो तर कधी तो तिकडं असतो, तर कधी कोण जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण जे मतदान केलं ते आपण काही चुकी केली का? आपण एका ठराविक व्यक्तीला बघून मतदान केलं, त्या पक्षाला बघून मतदान केलं, त्यांच्या कामाला बघून मतदान केलं, आणि कालांतराने तो व्यक्ती थोड्याफार स्वकीय फायद्यासाठी चिरकुटसारखं, भिकारचोटसारखं दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या पक्षाची मक्तेदारी करतो. म्हणजे हा आमच्या मतदानाचा अपमान नव्हे का? अशा माणसांना गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अशा माणसांना नुसतं गद्दार म्हणून सोडलं नाही पाहिजे. तर यांना येणाऱ्या पुढच्या आगामी 2029च्या निवडणुकीमध्ये पायाखाली तुडवलं पाहिजे. मतदान मागायला जर आलं ना, या भिकाड्यांना भीक दिली तर तुम्ही सर्वस्वी या गोष्टीला जबाबदार असणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि अत्यंत गलिच्छ आपल्या महाराष्ट्राचं राजकारण झालं आहे. हे गलिच्छ राजकारण जर आपल्याला धुवून काढायचं असेल तर आम्हा नागरिकांना जबाबदार होणं आणि जागरूक होणं गरजेचं आहे. त्यासाठी विचार करा आणि आपल्या चांगल्या उमेदवारालाच मतदान करायला शिका, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि या देशाचा विकास होईल.